विकास हा 4-5 जणांचा ठेकेदारांचा झालेला आहे। या मविया सरकारकडे महिलांविषयी काहीच नाही म्हणून एकही लेडीज इथं उभी नाही। या भाऊचा पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार। या भाऊचा कोणता? शरद पवार। म्हणजे येवल्यांनी काय ठेकेदार घेतलाय का? बारामतीच्या पवारांनाच मत द्यायचं। यांनी फक्त साहेबांवर टीका करायचं ठरवलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी जे स्टेटमेंट किंवा जे काम केलं, भुजबळ साहेबांनी त्याला एवढा प्रखर विरोध दाखवला आणि आमच्यात आम्हाला भादरायला लावल्या। येवल्यामध्ये फक्त 2 सापांची लढाई चालू आहे आणि ते 2 साप जे मारामारी करतात ते एकमेकांचा आनंद घेत आहेत। या 2 सापांना मारण्यासाठी एका मुंगसाची गरज आहे आणि तो मुंगूस मी आहे। नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। आज आपण आहोत येवल्यात। 350 वर्षापूर्वी रघुजी बाबा शिंदे यांनी हे शहर वसवलं। 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांची ही जन्मभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच येवल्यातून धर्मांतराची घोषणा केली होती। गेल्या 20 वर्षांपासून म्हणजे 2004 पासून या भागाचं नेतृत्व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ करत आहेत आणि दरवेळेस ते जास्तीच्या मताधिक्यानं इथनं निवडून येत आहेत। पण त्यांचे जुने साथीदार माणिकराव शिंदे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने यावेळेस तिकीट दिलेले आहे। त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात ओबीसींच्या बाजूने आपली ताकद दाखवलेली आहे। त्याचे पडसाद इथे उमटतात का? आणि कांद्याचा प्रश्न देखील त्यांना इथे आव्हान आहे। बघूयात इथले काय मुद्दे आहेत। सुरू करूयात मुद्द्याचं बोला। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, येवल्यामध्ये काय प्रगती झालेली आहे, काय विकास झालेला आहे, किती अजून गोष्टी व्हायला हव्यात? आता मी एक युवा उमेदवार असल्यामुळे युवकांचे प्रॉब्लेमकडे कोणीच बघायला तयार नाही। आम्हाला जर का व्यवसाय करायचा असेल तर इथं कुठलंच असं मार्केट नाही आहे ना। टेक्स्टाईल मार्केट आहे। आता हे पैठणीचं शहर असल्यामुळे एक टेक्स्टाईल मार्केट हवं की बाबा तिथं जाऊन आम्ही दुकान टाकू शकतो। कारखाना टाकायचं ठरलं तर MIDC नाही, कारण की लोन पण देत नाही बँक आणि MIDC नाही। आणि दुसरी गोष्ट, जर का नोकरी करायला ठरली तर इथं IT हब नाही, कशातच काही नाही। आजपर्यंत एक मॉल इथं आलेलं नाही, कुठे डेव्हलपमेंट आम्हाला दिसत नाही। आम्हाला जर का बघा रोजगार नसल्यामुळे लग्न आमच्या पोरांचे वाढत आहेत, टक्कल पडायला लागले, लग्न होत नाहीये। आणि जर का पोरगी येवल्यात आली, तुमचं झालं की नाही? आमचं पण नाही झालं ना। येवल्याची जी निवडणूक आहे, आपण पहिलाच प्रश्न विचारला की येवल्यात काय विकास झाला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर आहे का? माझं स्पष्ट सांगणं आहे, येवल्याची निवडणूक ही अजिबात विकासाच्या मुद्द्यावर नाही। आमचे सध्याचे मंत्री महोदय यांनी येवल्यामध्ये धरणच काय समुद्र जरी आणून ठेवला तरी लोक त्यांना मतदान करणार नाही। त्यांनी एखादा हिमालय पर्वत जरी आणून ठेवला तरी त्यांना मतदान करणार नाही। त्यांनी सृष्टी बांधली, त्यांनी इथं रायगड जरी आणून ठेवला तरी त्यांना मतदान करणार नाही। तर ही निवडणूक आहे ती प्रचंड फक्त मराठा समाजाच्या जो प्रस्थापित राजकीय पक्ष, सर्वच राजकीय पक्ष, मी म्हणत नाही की ते उमेदवार म्हणजे ज्या पक्षात आहेत त्याच्या, इवन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षावर सुद्धा मराठा समाजाचा प्रचंड रोष आहे। कारण त्यांनी 23 मार्च 1994 रोजी एक GR काढला, ज्या GRला कुठलाही तांत्रिक म्हणजे त्याची बाजू भक्कम नाही, बेस नाही, कुठलाही त्यांनी इम्पेरिकल डेटा कलेक्ट न करता, लोकसंख्या न मोजता मराठा समाजाचं वाट्याचं OBC मध्ये असलेलं 16% आरक्षण इतर वर्गांना देऊन टाकलं। त्यामुळे मराठा समाजाचे जर आरक्षणाचे खरे मारेकरी असतील तर शरद पवार आहे आणि 2 नंबरचे मारेकरी छगन भुजबळ साहेब आहे। येवल्यामध्ये बेरोजगारी इतकी वाढलेली आहे। आमच्या गावात कोणता एखादी मोठा प्रोजेक्ट आलेला नाही आहे। MIDC नुसती मंजूर करून ठेवली, तिथं एकही अजून मोठा कारखाना आलेला नाही आहे। या उलट जे विकास पुरुष म्हणतात त्यांनी येवल्यामध्ये 200 गाळे जमीनदोस्त केले व्यापाऱ्यांचे, त्यांच्या राजकीय वैमनस्यामुळे 200 गाळ्यामध्ये 2000 लोक बेरोजगार झाली। त्यातले काही लोकांनी तर आत्महत्या केली। गावगाड्यामध्ये मी बल्लेगावरून आलो आहे, खेडेगावातून। मी नानासाहेब पिंगळे। गावगाड्यामध्ये मराठा आणि OBC हे गुण्यागोविंदाने राहत होते आत्तापर्यंत, परंतु भुजबळ साहेबांनी जेव्हा जातीय समीकरण जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मराठा आणि OBC मध्ये गावगाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद वाढलाय, वितुष्ट वाढलाय। आम्ही एक शेतीमध्ये एकमेकाच्या मदतीला जात होतो, कोणाचा नांगर आणत होतो, कोणाचा ट्रॅक्टर आणत होतो। पण भुजबळ साहेबांनी जेव्हा मराठा आणि OBC मध्ये वाद लावला त्याच्यानंतर खूप भयानक परिस्थिती झालेली आहे। आणि विकास जर म्हणला असेल तर विकास हा 4-5 जणांचा ठेकेदारांचा झालेला आहे, शेतकऱ्याचा अजिबात विकास झालेला नाही। आणि अजून एक दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट जर म्हणलं, विकास जर म्हणलं तर नांदगावला 5000 कोटी येत आहे, कोपरगाव इथं मतदारसंघ तिथं 4200 कोटी येत आहे, 3600 कोटी वैजापूरला येत आहे आणि येवल्याला 1600 कोटी भुजबळ साहेब आणतायत। तर मग विकास कसं काय म्हणता येईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं जर झालं तर बल्लेगावच्या विकासाच्या याच्यामध्ये आम्ही खूप सगळ्यात महत्त्वाचं जाती वितुष्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, ही खूप वाईट गोष्ट झालेली आहे।
अजून बराच विकास व्हायचा आहे. MIDC इथे आलेली नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी रस्त्यांचे प्रश्न आहेत. काय सांगाल तुम्ही, काय याच्यावर उत्तर द्याल? मुद्द्याच्या बोलामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की 20 वर्षापूर्वी जो येवला तालुक्याचा परिस्थिती होती त्याच्या अनुषंगाने जर बघितलं तर आज येवल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. राहिला विषय MIDC तर MIDCमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लॉटची विक्री चालू आहे. तिथं पाण्याची पाईपलाईनचं काम झालं आहे, रस्त्यांचं काम झालं आहे, इलेक्ट्रिसिटीचं काम झालं आहे. काही गोष्टी अशा असतात की कोणतीही गोष्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी बेसिक तिथं सोयीसुविधा उपलब्ध करायला लागतात. त्याच्यासाठी साहेबांनी मेहनतीने तिथं इलेक्ट्रिसिटीचं काम केलं, पाण्याचं काम केलं, रस्त्याचं काम केलं. त्याच्यानंतर आता आराखडा करून त्याचे प्लॉट सेलिंग चालले. त्याच्यानंतर आता तिथं कंपनी एस्टॅब्लिश होत आहे. त्याच्यामुळे आणि राहिला विषय दुसऱ्या मतदारसंघातील कामांचा, निधीचा, तर येवल्यामध्ये कामाची क्वालिटी तुम्ही बघा, विकासाची पद्धत तुम्ही बघा. साहेबांनी जो विकास केला आहे तो क्वालिटी विकास केला आहे. साहेबांचा जो धर्म आहे तो विकास आहे असं मला वाटतं. काय सांगाल, काय काय कामं झाली आहेत? हां, येवल्यात त्यांनी सांगितलं की रोड नाही झाले, हे नाही झाले. आता भुजबळ साहेबांनी 500-550 कोटीचं रोडचं काम चालू केलं आहे, कॉन्क्रिटिंग. बरोबर, येवला शहरात 200 कोटीचे कॉन्क्रिटिंग रोड मंजूर आहे. दुसरी गोष्ट, आता 82 लाखाची जी भुयारी गटर आहे तिचं काम चालू आहे. आता ह्या रोडला 5-5 वर्ष झाले. यांनी फक्त साहेबांवर टीका करायचं ठरवलं आहे, दुसरं काहीच नाही. पर्यटन केंद्र साहेबांकडे होतं त्यावेळेस साहेबांनी बराच विकास केला. त्याच्यातनं काय झालं, त्याच्यातनं पैठणीची दुकानं वाढली, गावातले लोक गावात 550 दुकानं झाली, त्यामुळे गावातली गर्दी वाढली. गर्दी वाढल्यामुळे आपोआपच रोजगाराची संधी वाढली, लोकांना पैसे मिळाले. MIDC हा मुद्दा नाही आहे, लोकांना पैसा मिळणं हा मुद्दा आहे आणि तो 100% मिळालेला आहे, रोजगार मिळालेला आहे. म्हणणं आहे की MIDC हा मुद्दा नाही, पैठणींची दुकानं वाढली, आवक वाढली, पैसा वाढला. काय म्हणायचं? मला आपल्याला प्राधान्याने या ठिकाणी सांगायचं आहे, आम्ही महायुतीचेच आम्ही घटक आहोत. मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. परंतु शेजारचा जर तुम्ही मतदारसंघ बघितला, त्या नांदगाव मतदारसंघाचा आज काय पालट करून टाकला आणि तिथं युतीचा धर्म पाळायचा नाही. तिथं खुशाल आमच्या सुहास अण्णांच्या विरोधात तुम्ही उमेदवारी करायची. आम्ही इथं कशाला आपण आपल्यासोबत राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला आहे की या मतदारसंघामध्ये आज जर बघितलं, इथलं जातीय समीकरण एकदम खालवून टाकलं. जे गुन्ह्या गोविंदाने लोक नांदत होते ती परिस्थिती आज साहेबांच्या माध्यमातून बिघडली. आणि तेच जर सध्या आता सुहास अण्णा एक OBC नेते आहेत ना, त्यांच्या विरोधात पण उमेदवारी तुम्ही तिथे दिली, कसं शक्य आहे? शक्य आहे बघा, एकतर साहेबांच्या कार्यकर्त्यांकडे किंवा साहेबांकडे मोजून 4 ते 5 मुद्दे. पहिला मुद्दा पाण्याचा, आम्ही पाणी आणलं. दुसरा मुद्दा आम्ही MIDC आणली. तिसरा मुद्दा आम्ही पैठणीचा विकास केला. मी प्रत्येक यांच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो. आता पाटाचा मुद्दा जर हे सांगत असतील तर पाट हा मी स्वर्गीय माजी आमदार जनार्दन पाटील यांचा नातू आहे. माझे आजोबा आमदार असताना स्वतः शरदचंद्र पवार साहेबांनी तो पाट 82 साली चालू केलेला आहे. त्या पाट रोजगार हमी योजनेत 57 किलोमीटर झाला होता. साहेबांना तो पाट बांधायला मशीननी खोदून सुद्धा पाट करायला 20 वर्ष लागले. त्यातले पहिले 18 वर्ष तर काही केलंच नाही. 2 वर्ष पराभव दिसायला लागला म्हणून पाटाचं काम झालं. त्या पाटाला जिथं जिथं कॉन्क्रीटची गरज होती तिथंच कॉन्क्रीट करायला पाहिजे होतं, इथून तिथून कॉन्क्रीट केलं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या पाटाचा काहीच फायदा नाही. साहेबांनी फक्त पाट केला ना, आम्ही पाणी आणलं. पण त्या पाटावर 400 पेक्षा 5000 तलाव त्या काळी 1982 साली जनार्दन पाटलांनी करून ठेवलेले होते. त्यामुळं पाटाचा मुद्दा यांचा एकतर म्हणजे निष्फळ मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, उत्तर पूर्व भागाबद्दल तुम्ही फक्त पाटाचं बोलता. आता तुम्ही बोलले पैठणीचं. 2 मिनिटं तुम्ही बोलताना आम्ही बोलत नाही. 2 मिनिट पैठणीच्या मुद्द्यावर हे बोलतात. एक संस्था निर्माण केली, जिला महामंडळात वर्ग केलं साहेबांनी. त्या संस्थेवर सगळे स्वतःचे घरातले असतील किंवा स्वतःच्या मर्जीतली माणसं त्या संस्थेवर घेतली. शेकडो कोटीचा निधी त्या पैठणी क्लस्टर पार्कला आला. येवल्यातल्या जेवढे मूळ विणकर आहेत त्यांच्या तुम्ही विणकरांच्या घरात जाऊन विचारा, बाबा तुला त्या निधीचा काही फायदा झाला का, तुला कुठलं अनुदान मिळालं का? तर एकाही याला शेकडो निधी हा लंपास केला. सर्वात महत्त्वाचं, भुजबळ साहेबांचा विकास जमिनीपासून तर तुम्हाला वणीच्या गडावर जी फ्युनिकल ट्रॉली आहे, जे भक्त ज्या ज्येष्ठ नागरिकांना कधी असं वाटत नसेल का आपण तिथं जाऊ शकतो दर्शनाला, ते 5 मिनिटात तिथं दर्शनाला जातात. म्हणजे त्यांचं जमिनीपासून तर डोंगराच्या टोकापर्यंत त्यांची जी विकासाची उंची आहे, विरोधक त्यांच्यावर टीका करायची उंची गाठू शकतात, परंतु त्यांच्या विकासाची उंची गाठू शकत नाही. फक्त प्रत्येक वेळेस साहेबांनी काही केलं नाही, परंतु एखादी अद्भुत शक्ती जरी येऊन सांगितलं इथं का साहेबांनी काही केलं नाही, तरी ते मतदार मान्य करणार नाही. त्यांचं प्रत्येक वेळेस मताधिक्य वाढत गेलेलं आहे आणि यावेळेस सुद्धा वाढणार.
शेतकरी वर्गाची खूप मोठी नाराजी पसरलेली आहे. जर 10 वर्षापूर्वी पण 3800 भाव होता आणि आत्ताही 3800 सोयाबीनला भाव आहे. तुम्ही प्रगती झाली कस काय म्हणताय? जर तुम्ही 1500 रुपये लाडकी बहिणीला देताय आणि आमचे जर 5000 रुपये तुमचे कपात करून घेताय आणि तुम्ही म्हणता वणीमध्ये ट्रॉली बसवली ते त्या ट्रॉलीला 200 रुपये त्या भाडं घेतलं जातंय त्या ट्रॉलीचा. जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटलांनी जे स्टेटमेंट किंवा जे काम केलं, भुजबळ साहेबांनी त्याला एवढा प्रखर विरोध दाखवला आणि आमच्यात आम्हाला भादरायला लावल्या. म्हणजे तुमची मानसिकता काय हे लक्षात येतं. आणि या भुजबळ साहेबांनी येवल्यात येऊन 20 वर्ष आमचा तालुका मागे नेला. विकास भुजबळ साहेबांनी विकास एकच केला, येवल्यात अवैध धंदे आणले भुजबळ साहेबांनी, अवैध धंदे आणले भुजबळ साहेबांनी. पत्ते मटके जे लहान पोरं नाही खेळायचे ते खेळायला लागले. रस्ते जर म्हणले तर तुम्ही पूर्ण भारतभर फिरा. रस्ते झालेले अख्ख्या भारतभर झालेले. या ठिकाणी मागच्या आमदारांनी काही केलं नाही असं यांना म्हणायचं आहे का? मग मागचे आमदार काही नुसते विधानसभेत जाऊन जेवण करायचे का? त्यांनी काही केलं नाही का? आता मला बोलू द्या, कोणीच बोलायचं नाही बिलकुल. या मविया सरकारकडे महिलांविषयी काहीच नाही म्हणून एकही लेडीज इथं उभी नाही. आज मी म्हणता लाडकी बहीण योजना झाली, परत वृद्ध महिलांना म्हणजे सर्व महिलांना एसटी प्रवास 50% फ्री झाला. महिलांना महालक्ष्मी योजनेतून 3000 रुपये. 50% महिलांना एसटी प्रवास फ्री आहे. 75 वरील सर्व व्यक्तींना प्रवास फ्री आहे. प्लस 65 वरील सगळ्या महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळं फ्री केलेली आहेत. म्हणजे आता आम्ही असं प्रत्येक वेळेला मुलींचं शिक्षण फ्री केलेलं आहे. आता अजून आम्ही मुलींच्या विषयी म्हणजे मविया सरकारने तर विचारच केला नव्हता, पण आज महायुती सरकारने महिलांविषयीचे सगळे प्रश्न लाडकी बहीण यांच्या तोंडातून आलं. लाडक्या बहिणीला तुम्ही काय देता? आम्ही तरी थोडेफार फुलाची पाकळी दिलेली आहे. फक्त येवल्या तालुक्यातूनच 1,10,000 महिला याचा लाभ घेत आहेत. म्हणजे त्या स्वावलंबी झालेल्या आहेत. यांनी आनंद होत आहे. स्वतः महिला हे सांगतात, स्वतः महिला एवढ्या खुश आहेत. हे काय देत होते? गाडी सर, विषय असा आहे, या बाजूला तुम्ही बघितली ही सगळी गर्दी, पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या बाजूला पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. या बाजूचा पक्ष कोणता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार. या बाजूचा कोणता? शरद पवार. म्हणजे येवल्यांनी काय ठेकेदार घेतलाय का? बारामतीच्या पवारांनाच मत द्यायचा? स्वतंत्र विचाराचा इथं मतदार नाही का? त्या स्वतंत्र विचाराच्या मतदारामागे इथं लोक का उभे राहत नाही? आता हे जसं म्हटले तर माझी बहीण पण उच्च शिक्षित आहे. माझ्या भरपूर मुली, माझ्या ज्या बहिणी फ्रेंड्स उच्च शिक्षित आहे आणि त्यांना 1,500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे हात ना म्हणजे लाचार करतायत. अरे जर तुम्ही त्यांच्या हाताला काम दिलं तर माझी एक बहीण लाख रुपये महिना कमवू शकते अशी धमक आहे. आणि पैठणीचं राहिलं, पैठणीचं आम्ही युवकांनी ऑनलाईन मार्केटिंग करून आमचे दुकानं उभे केले. इतर रस्ते सुद्धा नाहीये. मुंबईवरून लोक आले त्या दिवशी ऑडीमध्ये, म्हणजे आमची पाठ जाम झाली. आता त्यांना काय उत्तर द्यायचं मी? आमचे तर कोण आहे म्हणून? 1500 रुपये देत आहे, ठीक आहे. आमच्या बहिणी लाख रुपये कमवायची धमक आहे. मी आज इथं आहे, माझी मंडळी माझं पूर्ण दुकान सांभाळतीये, ती लाख रुपये कमवती, तिला 1500ने काही फरक पडत नाही. एक मिनटं. आणि महिलांचा सन्मान म्हणतात ना, आमचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल किती घनिष्ठ विधान यांनी स्टेजवरून केलेलं आहे, याचं आत्मपरीक्षण यांनी करावं. आणि हे पाण्याचा विषय करतात. दिवाळीमध्ये लोकांना रोज पाणी देऊ शकले नाही. 3 दिवसाआड शहराला पाणी मिळत होतं आणि रोज दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला पाणी नव्हतं लोकांना. दादा ज्यावेळेस हे म्हणतात की साहेबांनी खूप सुधारणा केल्या, 2006 साली मोठे ब्रोशर लावून त्यांनी रोज पाणी पुरवठा केला जाईल असं शहराला म्हटले होते. परंतु मागच्या पंचवार्षिकला साहेबांना सांगितलं की पाणी आपल्या इथं 4 दिवस येतं, तोपर्यंत त्यांच्या कानावर खबर सुद्धा नव्हती. व आता ही परिस्थिती आहे का? आता ही परिस्थिती तीच आहे. सर, बोलणं सोपं आहे. साधा नगरसेवक जेव्हा साधा नगरसेवक होतो त्याला समजायला 5 वर्ष लागतात. हे बघा, महायुती जे बोलते ना शिंदे गट, समीर भाऊ विषयी, समीर भाऊनी पहिले राजीनामा दिला. समीर भाऊ या पक्षात नाहीये. समीर भाऊ काय नाही, मी पहिले राजीनामा देतो, तुम्ही राजीनामा द्या आणि तिकडं जा आणि मग म्हणा. साहेबांनी विणकर महामंडळ देखील काढलं.
तुम्ही महायुतीचे घटक आम्ही आहे, एक लक्षात घ्या. ते जे म्हणते ना राजीनामा दिला, अहो ते सरळ पुतणे ना, घरातलं नातं आहे ना त्यांच्यावालं, एवढा दिसत नाही का? हे कामं जे झालेले आहे, इथं 2 उबाटा गटाचे आमदार आहे, त्यांचे काम जास्त आहे भुजबळ साहेबांपेक्षा. आता तुम्ही ज्या रोडावर उभे आहे ते उबाटा गटाच्या आमदारांकडूनच झालेलं आहे. येवल्यामध्ये फक्त 2 सापांची लढाई चालू आहे आणि ते 2 साप जे मारामारी करतात ते एकमेकांचा आनंद घेत आहेत. या 2 सापांना मारण्यासाठी एका मुंगसाची गरज आहे आणि तो मुंगस मी आहे. नाहीये इथे, आणि इथे कोणी साप नाहीये. इथं फक्त विकासाचा मुद्दा आहे. विकास विरोधी पण मानतात की विकास झालेला आहे, परंतु त्यांचे डोळे बंद आहे, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. मी पहिले शरद पवार साहेबांचे अभिनंदन करतो. 2004 साली छगन भुजबळ साहेब विकास पुरुष येवल्यात आणले. 20 वर्षापासून विकास चालू आहे, याच्या पुढे बी विकास चालू राहील, ही मतदार म्हणून मी सांगतोय. आपण इथे आज वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, त्यांची मतं, त्यांचे मुद्दे बघितले. पण हे मुद्दे खरंच हे येत्या 20 तारखेनंतर 20 नोव्हेंबरनंतर हे क्लिअर होतील आणि आशा करूयात की हे यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे मोकळे होतील. आणि आपण आत्ता मात्र पुढल्या गावात जाऊयात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा मुद्द्याचं बोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.